आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। 73 लाख शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच पत्रकारांनी बोलताना या महत्त्वाची निधी इथं वितरणाची सुरुवात आम्ही केली असं सांगितलेलं आहे। जे शेतकरी आता उरलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2022 पासून तर तो 24 पर्यंतचा जो काही पीक विमा थांबलेला होता, थकीत होता, तर तो आता सप्टेंबर महिन्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्यांना अतिवृष्टीचे पैसे देखील अजून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आले नव्हते, तर ते देखील आता तुमच्या खात्यावरती आज सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल अशी मुख्यमंत्री साहेबांनी आता हे माहिती सांगितलेली आहे। कंटिन्यू 3 दिवस तुमच्या खात्यावरती पैसे येणार अशी माहिती त्यांनी सांगितली। बघा, आज 20 ऑक्टोबर सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस तुमच्या खात्यावरती पैसे येणार। आज सोमवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार या जिल्ह्यांची यादी त्यांनी सांगितली। मंगळवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार ते देखील सांगितलं आणि बुधवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार ते देखील सांगितलं। बघा शेतकरी मित्रांनो, आताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दिलेली आहे। कोणतेच शेतकरी वंचित राहणार नाही। सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे। सोमवारपासून आता बघा, आज दिनांक सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये 20 ऑक्टोबर पासून हे तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे की झाली। तुमच्या खात्यामध्ये कंटिन्यू सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे जिल्हे काही टप्प्याटप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार, परंतु सोमवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये, मंगळवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि बुधवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये याची यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे। 100% खरी बातमी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी दिली। भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी वाट बघत होते। आता त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना इथं पत्रकार परिषदेमध्ये इथं विचारलं तर आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। स्वतः शेतकरी सांगू लागलेले आहे की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। बघा शेतकरी मित्रांनो, 2022 पासून तर 24 पर्यंत जो काही थांबलेला, रखडलेला थकीत पीक विमा आहे तो केंद्र सरकारने पीक विमा इथं जो काही काढलेला होता तो केंद्र सरकारकडून पीक विमा आता इथं मंजूर करण्यात आलेला आहे। संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवसमध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितली। बघा शेतकरी मित्रांनो, 20,000 रुपये प्रति हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये येणार अशी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिलेली आहे। कारण की बघा 3 टप्प्यांमध्ये वितरण करणार आहे। एकाच टप्प्यामध्ये हे वितरण पूर्ण शक्य होऊ शकत नाही, म्हणून आता 3 टप्प्यामध्ये करण्यात आलेले आहे। पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी आता आज दिनांक 20 ऑक्टोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि 21 दिनांक ऑक्टोबर, त्यानंतर बघा इथं 22 ऑक्टोबर, तर 3 दिवस तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितली। परंतु पात्र जिल्ह्यांची यादी पहा, तुमच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी पैसे येणार हे देखील तुम्हाला लगेच यादीमध्ये सांगितलं जाणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। बघा राज्य सरकारच्या माध्यमातून इथं गेल्या आठवड्यामध्ये इथं भरपूरसे शेतकरी वाट बघत होते। आता 1-2 आठवडे चालले गेले, परंतु शेतकरी इथं पीक विम्याची आणि अतिवृष्टीचं नुकसान झालेले जे काही पार्श्वभूमीवरती जे काही पैशाची ते वाट बघत होते ते त्यांच्या खात्यावरती जमा झाले नव्हते। आता 31,628 कोटी रुपयाचा पॅकेज जो सप्टेंबर महिन्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले होते, तर त्या अतिवृष्टीचे सप्टेंबर महिन्यापासूनचं नुकसान झालं तर 20,000 रुपये आणि पीक विम्याचे 20,000 रुपये असे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 40,000 रुपयाचा लाभ आपण देणार आहोत असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं। बघा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे मान्यता देण्यात आली। स्वतः त्यांनी सांगितलं की आताच आम्ही डीबीटीची बटन दाबली, सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाली। बघा आज दिनांक सोमवार 20 ऑक्टोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार, परंतु काही पात्र जिल्ह्यांमध्ये जे पैसे येणार आहे आणि उद्या काही पात्र जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आणि परवा काही पात्र जिल्ह्यांमध्ये पैसे येणार। तर बघा संपूर्ण सविस्तर यादी तुम्हाला सांगतो की कोणत्या जिल्ह्यांमध्ये केव्हा पैसे येणार, तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी बांधवांनो, सोमवार या ठिकाणी आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे। या ठिकाणी रखडलेले जो काही पीक विमा होता आणि जो काही नुकसान भरपाई थकीत होती ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे टाकणार असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं। गेले 2 आठवडे झाले इथं भरपूरसे शेतकरी वाट बघत होते, आता तेच पैसे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे आले, भरपूरशा शेतकऱ्यांनी मीडियाच्या माध्यमातून सांगितलं, पत्रकारांना सुद्धा सांगितलं। त्यावेळेस बघा असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांनी विचारला। यावेळेस मुख्यमंत्री साहेब इथं काय म्हणाले ते बघा। पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली, म्हणजे डीबीटी म्हणजे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। आता बघा तुम्हाला किती प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे हेक्टरी प्रमाणे जमा झाले हे देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा। बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, या 36 जिल्ह्यांपैकी
फक्त 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अतिवृष्टीचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे मागील आठवड्यामध्ये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले होते. आता राहिलेले 24 जिल्हे 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये वाटप झाला. राहिलेल्या 24 जिल्ह्यांमध्ये इथं सोमवार 12 जिल्ह्यांमध्ये आणि मंगळवार 12 जिल्ह्यांमध्ये आणि बुधवार 12 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार अशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती सांगितली. ही बातमी 100% खरी असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले आणि भरपूरशी शेतकरी इथं जे काही पीक विमा होता आणि अतिवृष्टीचं नुकसानीपासून वंचित राहिलेले त्यांचे पैसे थकीत होते, रखडलेले होते, तर ते त्यांच्या खात्यावरती आता पैसे टाकण्याची सुरुवात झाली. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की कुठल्याच जिल्ह्यातले शेतकरी हे वंचित राहणार नाही. सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही पैसे टाकणार. दिवाळी सर्व शेतकऱ्यांची गोड होणार. बघा, पहिल्या दिवशी 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि सोमवार दिनांक 20 आता ऑक्टोबरला हे तुमच्या खात्यावरती पैसे येण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे. हे वचन दिलं. बघा, रडणाऱ्या शेतकऱ्यांचा आता हसू येणार. बघा शेतकरी बांधवांनो, म्हणजेच आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 5 मिनिटापूर्वी पत्रकारांशी बोलताना 20 ऑक्टोबर दिवाळीच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे. बघा, 20,000 रुपये तुमचे पीक विम्याचे आणि 20,000 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे, म्हणजेच टोटल एकत्र 40,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे. सोमवार दिनांक तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. बघा, 20 ऑक्टोबरला तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. 20 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबर 22 ऑक्टोबर 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची माहिती सांगितली. आता 3 दिवसाच्या 3 याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहे. तर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला नक्की बघायचं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार, की दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार, की तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे. संपूर्ण यादी तुम्हाला बघायची आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे शेतकरी गेल्या 2 ते 3 आठवड्याभरापासून वाट बघत होते की आमच्या खात्यावरती पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे पैसे आम्हाला कधीच मिळणार आणि भरपूरसे शेतकरी वंचित राहिले होते. या ठिकाणी आता सरकारने यादी जाहीर करून टाकलेली आहे. आता 940 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग सुद्धा झालेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले. आता बघा, कोणती अपात्र यादी नाही, सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे आपण पैसे टाकणार आहोत. कोणत्याच शेतकऱ्यांना कुठल्याच शेतकऱ्यांना आपण इथं वंचित ठेवणार नाही. सर्व शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त लाभ देणार अशी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी माहिती सांगितलेली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 40,000 रुपये येण्याची माहिती सांगितली. अतिवृष्टीचे 20,000 आणि पीक विम्याचे 20,000, म्हणजेच टोटल तुमच्या खात्यावरती आता 40,000 रुपये येणार आहे. परंतु जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायचं की कोणत्या जिल्ह्यांमध्ये केव्हा तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता 12 जिल्ह्यांमध्ये हे वाटप झालं. आता राहिलेले 2 टप्पे म्हणजे 24 जिल्ह्यामध्ये आता हे वाटप राहिलेले आहे. तर बघा 24 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो, कारण की 2022 पासून तर 24 पर्यंतचा जो काही रखडलेला थकीत पीक विमा होता त्या पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्याला इथं सुरुवात झालेली आहे. भरपूरसे शेतकरी पीक विम्याचे आणि अतिवृष्टीची वाट बघत होते, तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे टाकणार अशी स्वतः माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांनी सांगितलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी यादी जाहीर करून टाकली. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार. अन्यथा तुम्हाला बघा, ज्या 12 जिल्हे या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल, जे वाटप झालेल्या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील, तर कदाचित तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल, तर लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो शेतकरी मित्रांनो. नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोली, उस्मानाबाद, नांदेड, जालना, बीड, लातूर, धुळे, त्यानंतर बघा इथं धाराशिव, भरपूरशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर तुमच्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला यामध्ये नक्कीच बघायचं आहे. अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. कुठल्याच जिल्ह्याला इथं आपण वंचित ठेवणार नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार अशी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी माहिती सांगितलेली आहे. भरपूरशा शेतकऱ्यांच्या बँक खात्याला त्यांचा आधार कार्ड लिंक नाही आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकवरती त्यांची नोंदणी केलेली नाही. म्हणजेच बघा, तुम्ही फार्मर आयडी काढलेली नाही, तर लवकरात लवकर तुम्हाला फार्मर आयडी काढून घ्यायची आहे. अन्यथा तुम्ही 2022 पासून तर 24 पर्यंतचा जो काही रखडलेला थकीत पीक विमाची वाट तुमच्या खात्यावरती येण्याची तुम्ही बघत असाल, तर तो पीक विमा तुम्हाला जमा होणार नाही. आणि बघा, अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे 2025 मध्ये यावर्षी तुमच्या जे काही नुकसान झालं असेल, तर त्या नुकसानीची भरपाई देखील तुमच्या खात्यावरती येणार नाही अशी स्वतः माहिती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.